आमच्या शेजारच्या मावशींकडून आहे ना, मी हे अळूची पानं आणले आणि अळूची पानं मला चांगले मोठे-मोठे पानं मिळाले होते आणि म्हणलं चला आता या पानांचं काहीतरी करूया आणि इकडे ह्यांचं गॉसिप चालू झालंय. तर लॉरेल आणि हार्डी आहे ना, हे चिट्ट्या करायला लागलेत. चला यांच्या चिट्ट्यात काय आहे ते बघूया. आई हां. माझी चिठ्ठी घे, कोणती पण एक चूज कर बरं. एक कोणती पण? आणि तुझ्याकडे काय होतं? तो मंद आणि ही फतफद, अळूचं फतफद. पण हे पानं कसले आहेत माहिती का? हे वडीचे पान आहेत. वरचे पान. सो यश नाही तर स्वराजचं होणार आहे. चला आता पोरांना तरी काय माहिती की आळूचे वडीची पानं वेगळे आणि फतफद्याची पानं वेगळे असतात. हे फतफद्याचं पान आहे आणि ना हे जे आहे ते वडीचं पान आहे. फतफद्याचं पान कसं ओळखायचं तर त्याचे मागचे देठ जे असतात तर ते शिरा जे असतात तर त्या पांढऱ्या असतात आणि याच्या काळपट असतात आणि आकाराने पानं दोन्ही सुद्धा वेगवेगळे दिसतात. आणि हे जे देठं आहेत म्हणजे शिरा ज्या आहेत त्या पानांच्या काढून घ्यायच्यात आणि सगळ्या पानांच्या शिरा काढल्या. तर इथे बेसन घेतले मी. तुमच्या गरजेनुसार तुम्ही बेसन घेऊ शकता. मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ सुद्धा घातले, कोथिंबीर घातली, चवीनुसार मीठ घातले, ओवा घातलाय, पांढरे तीळ घातलेत यामध्ये, धने पावडर घातली आणि लसूण, मिरची, आलं आणि जिऱ्याचं जे ठेचा करून घेतलाय तो घातलाय, हळद पावडर घातली, चिंचेचा कोळ घातलाय आणि गुळाचं पाणी सुद्धा घातलंय. गूळ सुद्धा घालायचं आपल्याला. खूप छान आंबट, गोड, तिखट चवीची आपली ही अळूची वडी बनवून तयार होते आणि हे पानं जे आहेत ते खाजत नाहीत अजिबात. आता किचन ओटा चांगला धुवून घेतलाय आणि साफ करून घेतलाय कारण पोळपाटावरती एवढे मोठे पानं बसणार नाहीत आणि हे पानं जे आहेत ते लाटून घेतलेत म्हणजे याच्या शिरा चांगल्या लाटून घेतल्या की या वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित फोल्ड करता येतात, रोल चांगला करता येतो, कुठेही पान फाटत नाही. तर हे पान आहेत ना असे ठेवून याच्यावरती मिश्रण लावून घेतले, पानांवरती पानं ठेवून असे लेअर लावून घेतल्यात आणि इकडे यशची मस्ती चालू तर हा रोल आहे ना मध्यभागी पोकळ व्हायला नको म्हणून मध्यभागी सुद्धा पानं ठेवून फोल्ड करून याला मिश्रण लावून घेतले आणि हा रोल फोल्ड केलेला आहे. म्हणजेच याचा रोल करून घेतलाय आणि हा रोल आहे ना मी एकच रोल केलाय मोठा, जास्त फापट पसारा करत बसले नाहीये आणि हा रोल आहे ना मी वाफवायला ठेवून दिलाय. तर 20 मिनिटासाठी वाफवून घेतलाय मीडियम टू लो फ्लेमवरती आणि हा रोल सकाळी मी कापून याच्या वड्या तळायला घेतल्यात. तर रात्रीचंच मी कधी पण ही वडी करायची म्हटलं तर करून घेते. तुम्ही दुपारी वगैरे केलं तरी सुद्धा 1 ते 1.5 तासाने थंड होऊन मग तुम्ही तळून घेऊ शकता. चांगल्या मीडियम फ्लेमवरती या वड्या तळून घ्यायच्या. आता या मोठ्या रोलच्या मोठ्या वड्या झाल्यात आणि छोट्या रोलच्या या छोट्या वड्या कापून या तळून या स्वराजला दिलेल्या टिफिनला. स्वराजने सांगितलं होतं मला छोट्या छोट्या वड्या दे. मग ह्या छोट्या छोट्या वड्या स्वराजला दिल्यात. तर मस्त ह्या वड्या बनवून तयार झाल्यात. खूप छान कुरकुरीत झाल्यात. सगळ्या वड्या मी याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत मीडियम फ्लेमवरती. खूप छान मस्त कुरकुरीत बनतात, चवीला छान बनतात. तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.